मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये फिल्टरचा वापर कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारचा माझ्याकडे काही डेटा आहे आणि त्या डेटाला मला फक्त आणि फक्त कॅटेगरी वाईज बघायचं आहे. फक्त एखाद्या कॅटेगरीचा बघायचं आहे. जसं माझ्याकडे स्टुडंटचा डेटा आहे एवढ्या साऱ्या आणि मला फक्त एका कॅटेगरीचा डेटा बघायचा आहे. तर मित्रांनो, ते कसं बघायचं, तर तेव्हा आपल्याला फिल्टरचा वापर होतो. तर सिंपल बघा, फिल्टरचा वापर करण्यासाठी कुठेही क्लिक करा चालेल. सिंपल या फिल्टर, शॉर्ट अँड फिल्टर या ऑप्शनवरती क्लिक करा. इकडे तुम्हाला 4थ्या नंबरचा ऑप्शन दिसेल फिल्टर, त्याच्यावरती क्लिक करा. तुमच्या सगळ्या डेटाला फिल्टर लागलेला तुम्हाला दिसून येईल. सिंपल याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला कुठला डेटा बघायचा आहे त्याच्यावरती चेक करा. जसं मला ओबीसी आणि ओपन या दोन कॅटेगरीचा डेटा बघायचा आहे. मी क्लिक केलं, चेक केलं, ओकेवरती क्लिक करा. आता बघा, फक्त तुम्हाला त्या दोन कॅटेगरीचा डेटा दिसून राहिलेला आहे. परत मी एकदा तुम्हाला दाखवतोय. जसं मी ओपन आणि ओबीसीला कट केलं, फक्त मी एससी या कॅटेगरीला चेक केला आणि ओके केला. आता बघा, फक्त आणि फक्त एससी कॅटेगरीचा डेटा दाखवतोय. तर अशा प्रकारे तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या व्हॅल्यूनुसार तो डेटा पाहू शकता मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये. तर मित्रांनो, कसा वाटला छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.